ओम श्री साईराम. श्री साई चरित्राचा 42वा अध्याय हा श्री साईनाथ निर्वाण भाग 1 अर्थात श्री साईनाथांचा देहत्याग याविषयी आहे. शिर्डीचे लोक हे अत्यंत भाग्यवंत आहेत, कारण साईनाथांसारख्या महान योगी राजाचा सहवास त्यांना बराच काळ लाभला. सद्गुरू श्री साईबाबांनी आपल्या देहत्यागासाठी दिवस निवडला तो विजयादशमी अर्थात दसऱ्याचा. हाच दिवस बंगालमध्ये असतो दुर्गापूजेचा समाप्ती दिन आणि मुस्लिम बांधवासाठी असतो मोहरम महिन्याची 9 तारीख अर्थात हजरत हुसेन यांचा हौतात्म्य दिन, ज्याला म्हणतात कत्ल की रात. शके 1838. बाबांनी विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी पुढे येणाऱ्या घटनांनी पूर्वसूचना भक्तांना दिली. सन 1916 च्या दसऱ्याच्या सणाच्या दिवशी शिलांगणाच्या वेळी संध्याकाळी एक अपूर्व घटना घडली. आकाशात विजांचा गडगडाट झाला, विजा चमकल्या आणि साईनाथांनी जमदग्नीचं रूप धारण केलं. त्यांनी डोक्यावरील कफनी काढून धगधगत्या धुनीत टाकली. वस्त्राची आहुती पडताच ज्वाळांचा लोळ प्रचंड उसळला. सारे भक्त घाबरले. बाबा जोरात ओरडले, करारे निर्णय, मी हिंदू की मुसलमान. यावेळी भागोजी शिंदे जो महारोगी होता तो धीर धरून पुढे गेला. त्याने साईनाथांना वस्त्र निसवलं. बाबांना म्हणाला, हे कसलं चिन्ह? बाबांनी जमिनीवर सटका आपटला. ते म्हणाले, हे माझं शिलांगण आहे. रात्री बाबांना समजवण्यात आलं, सजवण्यात आलं. वाद्यांचा एकच कल्लोळ उडाला. साईनाथांचा जय जयकार झाला आणि साईनाथांची स्वारी निघाली चावडीकडे. शिर्डीत साईंचे रामचंद्र दादा कोते पाटील नावाचे एक परमभक्त होते. ते आजाराने अत्यंत त्रासलेले होते. त्यांना जीवनाचा कंटाळा आला होता. त्यांच्या उशापाशी अचानक साईनाथ महाराज प्रकटले. कोते पाटील म्हणाले, बाबा, मला मरण कधी येईल ते सांगावं. मला या जीवनाचा कंटाळा आला आहे. मी मरणाची वाट पाहतोय. बाबा म्हणाले, रामचंद्रा, काही काळजी करू नको. तुझं गंडांतर टळलं आहे. उगीच चिंता करू नकोस. तुझ्या मरणाची वेळ टळली आहे. पण मला आता तात्या पाटलाचं काही खरं दिसत नाही. अश्विन महिन्यात विजयादशमीला तात्या मोक्षपदाला जाईल. पण तू ही गोष्ट त्याला सांगू नको. तो मनात धास्ती घेईल. श्रोते हो, झालंही अगदी तसंच. भाद्रपदात तात्या पाटील आजारी पडले. त्यांना साईंच्या दर्शनाला येता येईल आणि मोठं नवल घडलं. इकडे साईबाबांना ताप भरला. त्यांना खूप थकवा जाणू लागला. जणू तात्याचं दुखणं साईनाथांनी आपल्यावर घेतलं. साईनाथांच्या स्वप्नदृष्टांताला सीमा नाही. श्रोते हो, मोठे सत्पुरुष असा काही दृष्टांत निजभक्तांना देऊन जातात की आपण अवाक होतो. ज्या दासगणू महाराजांनी साईनाथांना जीवनभर अनेक कीर्तन सेवा करून प्रसिद्ध केलं आणि बाबांच्या कार्याचा प्रसाद सर्वत्र केला, त्याच दासगणूंच्या स्वप्नात साईबाबा गेले आणि त्यांना म्हणाले, मशीद आता ढासळून पडली आहे. अवघ्या शिर्डीच्या वाण्यांनी मला त्रासून सोडलंय. आता मी इथून जातोय. मला फुलांनी झाकून टाक. चल लवकर, शिर्डीला ये. श्रोते हो, साईनाथांनी आपल्या देहत्यागासाठी दसराच का निवडला याचा विचार होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दसरा कुठेही जाण्याचा मुहूर्त आहे, 3.5 मुहूर्तापैकी एक. आणि साईंसारख्या योगी राजाला देहत्याग तो कुठला? जो या जगात ब्रह्म घेऊन आला आहे, त्याला कसलं येणं, त्याला कसलं जाणं? उत्तरायण असो की दक्षिणायन, साईंना प्रयाण नाही. ताप आल्याचं फक्त निमित्त होतं. त्यांना देहाने त्रास द्यायला सुरुवात केली होती, पण मनाने मात्र ते सावध होते. आपला जायचा काळ जवळ आला आहे हे साईनाथांनी जाणलं. जाण्याची वेळ दान करण्याची असते हे त्यांनी मनोमन जाणलं. त्यांच्याजवळ लक्ष्मीबाई शिंदे नावाची एक स्त्री होती. त्या लक्ष्मीबाई साईनाथांसाठी मोठ्या प्रेमाने भाजी भाकर आणायच्या. त्या माऊलीच्या सेवेचं काय वर्णन करावं. याच माऊलीने आणलेली भाजी भाकरी एकदा साईंनी जवळ उभ्या असलेल्या कुत्र्याला जेव्हा दिली, तेव्हा लक्ष्मीबाई यांना म्हणाल्या, मी आणलेल्या भाकरीचे हेच का ते कौतुक? साई महाराज म्हणाले, माई, कशाला वाटून घेतेस? कुत्र्याची भूक ती माझी भूक. त्याला जीव नाही का? अगं, सगळ्या प्राण्यांना भूक असते ना. लक्ष्मीबाईंच्या सेवेचा विसर साईंना कसा पडेल? साईंचा प्राण कंठाशी आला होता. त्याने आपल्या कफनीत खिशात हात घातला आणि 9 रुपये लक्ष्मीबाईंच्या हातावर ठेवले. श्रोते हो, ती होती नवविधा भक्ती. ही 9 नाणी शिष्याच्या 9 लक्षणांची आठवण करून देत होती. धन्य ती लक्ष्मीबाई.
खरं तर लक्ष्मीबाई या सधन होत्या, पण साईदेवांच्या हातून ही नवरत्नांची रांग त्यांना मिळाली होती. साईंच्या सोबत माधवराव देशपांडे, नानासाहेब निमोणकर, बयाजी कोते पाटील, लक्ष्मीबाई शिंदे हे भक्त होते. वेळ कठीण बघून भक्तांनी बाबांना एकटं न राहण्याचा सल्ला दिला, पण बाबांनी सर्वांना पिटाळून लावलं. ते म्हणाले, वाड्यात जा आणि जेवण करून मग या. मोठ्या जड अंतःकरणाने भक्त वाड्यात जायला निघाले. अहो, कसलं जेवण आणि कसलं काय, पण साईंची आज्ञा कशी मोडायची. सर्वांचे प्राण बाबांपाशी आले होते. सर्वजण वाड्यावर जेवायला बसणार तोच बोलावून आलं. इकडे येऊन पाहतो तो बाबांचा देह बयाजी पाटलांच्या मांडीवर विसावला होता. साईनाथांनी आपल्या देहाचं विसर्जन केलं होतं. साईंसारखा महात्मा जन्म मृत्यूच्या पलीकडे गेला होता. संत सत्पुरुष आपलं कार्य संपलं की देहाचा मोह न ठेवता या जगातून निघून जातात आणि आपल्या चैतन्याचा तेजपुंज प्रकाश सर्वांसाठी सोडून जातात. साईराजांच्या देहत्यागाचा अजूनही बऱ्याच आठवणी आहेत. त्यांचं स्मरण पुढच्या अध्यायात ग्रंथकार हेमाडपंत करून देणार आहेत. हा हृदयस्पर्शी अध्याय इथे थांबूया. भेटूया पुढच्या एपिसोडच्या निमित्ताने अध्याय क्रमांक 43. तोपर्यंत ओम श्री साईराम.